स्वतःलाच करायला लागतं बघा. त्याच्यावर नाही तुम्हाला सबक देतो सीख. आयुष्यात स्वतःलाच करायला लागतं. तुम्ही लोकांना किती कलर लावले लोक तुम्हाला स्वतःच लावायला लागतात. जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है तो जा रे. 12 वाजलेले आहेत आणि डे 2 हा नाही डे 3 सॉरी डे 2 क्या हुई 12 वाजलेले आहेत आणि आज आपला डे 2 महाबळेश्वरचा. आणि बाय द वे आज होळी आहे. सो सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. होली हॅपी होली. कलर कोण खेळलाय का? I-20 कलर आहे. हा तर काय माहिती. हा तर उठलेलं आहे आणि मला जरा काय तर ब्रेकफास्ट करावं. घाण भूक लागलेली आहे सगळ्यांना, त्यामुळे म्हणलं जरा ब्रेकफास्ट करून येऊ. अर्धे तर झोपलेले आहेत आणि आपल्या इथली एक गाडी स्विफ्ट होती ती गेलेली आहे, कारण ते जरा जॉब पर्सन आहेत सगळे. मार्च एंडिंग आहे आणि सगळे बँकर्स आहेत, त्यामुळं ते गेले. हो कसं काय नियोजन होतं. पहिले तर खातो, भूक लागलेले आणि होळी सेलिब्रेट करायचं नियोजन चालू आहे. बघू कसं काय नियोजन होतं. कलर भेटले पाहिजे इथं, म्हणजे कलर फेस्ट आहे स्विमिंग पूलमध्ये. निळ्याचा लाल करून टाकू आपण. सो स्टेटन बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते हो, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ, जल्दी दबाओ फिर मैं शुरू करूँ. दबा दो जल्दी. दबा दिया, घंटी भी दबा देना ठीक है. बाय द वे पूलचा व्ह्यू असला भारी आहे ना, लय भारी व्ह्यू आहे. आणि सकाळ आपण जिथं स्टे घेतलेलं आहे ना, त्यांच्या समोर हे फार्म आहे. कशाचं फार्म आहे माहिती आहे? स्ट्रॉबेरीचं फार्म आहे. त्यांनी एवढं स्ट्रॉबेरी आणून दिलं, खम मोठा एवढा बॉक्स भरून स्ट्रॉबेरी आणून दिलं सकाळच्या बारी. तेच खात बसलो. आपल्याला लागतंय खायला काहीतरी, भूक लागली तर रात्री पण एवढं जेवलं नव्हतं. तर आता जास्त भूक लागली मला. काहीतरी भेटतंय का बघू, खातो आणि मग नियोजन मांडू आपल्या पुढचं. सीन असा आहे की तुम्हाला म्हणलेलंच आपल्याला होळी खेळायची. आमच्या गाडी ऑलरेडी कोणतरी होळी खेळलेली वाटतं, सो म्हणून आम्हाला पण होळी खेळायची आता. तर आम्ही चाललो कलर शोधायला आणि राडा करून टाकणार. माझा गँगला कलर आहे पाठवलेला आहे. जरा कलर खेळू जरा पूलमध्ये आणि मग निघायचे थोडा संध्याकाळी इव्हिनिंगला निघाल्या एखाद्या वेळेस. कारण सीन असं आहे की आज होळी आणि होळीला घरी नसलं की मग अवघड होईल. सणासुदीला माणूस घरी पाहिजे. म्हणजे काय होतं, इतर वेळी तर आपण फिरत असतोय कंटिन्यू, आपलं काम असते फिरायचं. पण सणासुदीला घरी पाहिजे माणसाने. सणसूद एकत्र घरच्यांसोबत साजरा केला पाहिजे. बात सही है. त्या हेतूने म्हणलं बघू. माऊला म्हणलं मी, अरे आज होळी आहे. आमच्या लक्षातच नाही का. आणि जेव्हा आम्ही प्लॅन केला ना, आमच्या लक्षातच नाही की आपल्याला जायचं आहे म्हणून. म्हणजे होळी आहे आपल्याला त्या दिवशीच जायचं. त्यामुळं बघू कसं काय करता येईल. हे बघा कलर. आणि आता आम्ही आज खेळणार आहे होळी आणि मग ते गाणं लावणार. आला होळीचा सण. कोणतं गाणं? अपोजिटला गाणं माहिती आहे कोणतं? आली होळीत आला तू पाराला जरा पिरमानी वाग तुझा पण नाही दोन टाक मला माहिती. सरप एक्सेल आणि दोन टाक आहे ना पप्पू शेट. काय धुवायचं? लाईफ बॉयने धुवून टाक. माझे कपडा खराब झाला नाही पाहिजे. गालाला लावा फक्त असा. कलर तर आहे, कलर तर आहे. रंग बदलणारी की सगळी आयुष्यात रंग बदलणारी. जसे 4-5 कलरचे रंग आहे का, तसे सगळे क्षणाला रंग बदलणारे लोक आहेत माझ्याकडं. थांबा जरा फोन आलाय. बोल ना. बघा की आपण किती जण आहे, 7-8 जण आहे ना. पॅक घेऊन होता त्या हिशोबाने. सो हम आप खाएंगे मैगी खाएंगे, काफी पियेंगे और राडा करेंगे. काल इथंच आमचा सीन झाला. ह्या चौकात आमचा काल सीन झालेला आहे. ते व्लॉग मध्ये कॅप्चर नाही केलं. जर कॅप्चर केलं असतं ना, तुम्ही म्हणले असते लय इडी आहेत. म्हणजे लय खुंखार विषय. म्हणजे पारा आम्हाला काय सांगतो तुम्हाला. आता जाऊ द्या, हे असले विषय बाहेर काढायचे रस्ते. मॅटर शेट, आम्ही सगळे मॅटर शेट आहेत. बसल्या मॅटर करून टाकतो कोणासोबत. ते अवघड काम चालायचं. Meanwhile, गाईज
ये क्या है? परत लागलं बघ काय विषय असला त्या आवाजाचा ये क्या होता है? आलं बाबा आलं डेंजर गाव मजा आया. सो गाईज चला थोडंफार ब्रेकफास्ट केला लाईट वेट आणि सगळे गँग थांबलेले आपले. हां हो गाईज बघा आता आम्ही चालले आमच्या घरी. घरी नाही चाललो अजून. म्हणजे आता आमच्या विलावर विलावर. रंगपंचमी खेळायला रंगपंचमी. A few moments later. आणि हे बघा आणि हे बघा आणि हे बघा किती आतुरतेने वाट पाहिले तुम्ही आमची. सो गाईज परत पूल मध्ये जाण्यासाठी सज्ज झालेले कलर आणून ते पण कलर. हॅलो गाईज बघा या पोरीला किती काळजी आहे आमची. या पोरीला बघा किती काळजी आहे आमची. मॅगी बनवलेली आहे घरी तिने कधीच काय बनवलं नव्हतं पण आमच्यासाठी मॅगी बनवते ती बघा. खूपच काळजी आहे. रात्री तिने भांडी पण घासली ते माँ खराब हो जाएगा. मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा. मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. बघा गाईज आतापर्यंत मॅगी आणून दिलेलं बघितलं असेल पण असलं आणि कोणी बनवले बघा समोर बसलेले माग खाणारी इकडे बी खाणारी चमचा देऊन पण हाताने खाणारे आणि इकडे फुल मध्ये खाणारे आणि इकडे न खाणारे. हे पप्पे भाई साहब ये किस लाइन में आ गए आप? कुणाला बारवायचं आहे पहिला आता गेला. हमारे यहाँ ऐसा ही होता है. अरे लट्टू लट्टू द्या लट्टू द्या आद्या आद्या अरे उठ की उठ. क्या चल रहा है इधर. कसला कलर झाला बघा. कलर वेगळे 10 कलर मिक्स केलेत त्यातले. आता हे कलर तोंडाला घासायचे आपल्याला. अरे लवकर ये इकडे. जय श्रीराम जय श्रीराम. ए पाण्यात नको. फोटोशूट हा. कॉपीराईट लय येणार.
अरे टिक्का असला दुसरा कलर दुसरा कलर. चला रंगरंगोटी मेकअप चालू आहे. आर्टिस्ट होणार आहे मी लवकर. मुवा शुभ शुभ. अरे चांगलं दिसतंय. अरे कोबरा आला. सगळे कलर लागतात आपल्याला. कोण राहिले या रंगरंगोटी करायला या लावा आम्हाला बी लावा. नको तू पाण्यात जाते. मेकअप आर्टिस्ट सगळे आलेले आहेत. डोळे दाख. हा डोळे दाख. एक मिनिट. धाबा मेकअप रंग. रेडी करू तुला ते थांब थोडं. आता डोळे का डोळे बसत गेला आता. तिकडचा डोळा उघडता नीट उघडा. हा ओके. तिकडचा डोळा उघडता नीट उघडा. जिब्बा भाऊ कसला नाटला. जिब्बा भाऊ डोळे दाखवा. आपल्याला लावे मला. चालू राहून दे. 3D डोळे दाखवा. रेडी डोळे दाखवा. मेकअप आर्टिस्टचं काम तो लवकर शिकणार आहे. लवकरच मेकअप आर्टिस्ट होणार मी. लवकर द्या तुम्हाला बी कलर. झालं की 1 2 3. स्वतःच करायला लागतं बघा. त्याच्यावर नाही तुम्हाला सबक देतो. सीख आयुष्यात स्वतःलाच करायला लागतं. तुम्ही लोकांना किती कलर लावले लोक तुम्हाला स्वतःच लावायला लागतं. हा हे कलर झाला. आणि हे कलर दिसतंय काय चांगलं. दिसतंय का ओके दिसतंय. A few moments later. 4 वाजलेले आहेत. आमची होळी खेळून झालेली आहे आणि आम्ही डिसिजन घेतला घरी जायचा. आम्ही डिसिजन घेतलेला आहे आता. कॉच होळी आज आणि होळीला घरी असणारे गरजेचं आहे. मार जरा बॉडी स्प्रे काय आहे. तर सणासुदीला माणूस घरी पाहिजे हे हेतूने आम्ही काय म्हणलं चला चेकआउट करून टाकू. सो चेकआउट करतोय. 4 वाजलेले आहेत. ते बॅगा फिगा सगळं घेतलेलं आहे. येतं बघा भाऊ चप्पल पुसतोय. आम्ही बॅग गाडीत ठेवून आलो तेव्हा. हे लगेच गाडीत ठेवून मी चला. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं. तेरी ही बातों में खोना मैं चाहूं. तेरी ही